नमस्कार. सुंदर मराठवाडाच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्हा व तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे न करता हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी व ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाला आहे अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये अशी मदत द्यावी. शिवाय सोयाबीनला प्रति क्विंटल 8,000 रुपयांचा भाव दिला जावा. पानगाव रस्त्याचे रखडलेले काम तात्काळ सुरू करावे. या व अशा इतर मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रेणापूर तहसील कार्यालयासमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आले. तसेच अतिवृष्टीच्या आपत्तीमुळे अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. अशा शेतकऱ्यांना नवीन जनावरे खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये अशी मदत द्यावी. पावसामुळे ज्यांच्या घराचे नुकसान झाले अशांना घरकुल योजनेतून तात्काळ घरे बांधून द्यावीत. विविध अनुदाने व पीक विमा मिळवण्यासाठी शासनाने ई-पीक पाहणीची अट घातली आहे. ती अट तात्काळ रद्द करावी. या जाचक अटीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या मागण्यांचे निवेदन रेणापूरच्या तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. मनसेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, शेतकरी आघाडीचे अध्यक्ष भागवत शिंदे, तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुंडे, शहराध्यक्ष श्रीपाल बस्तापुरे, तालुका उपाध्यक्ष सचिन इगे, संतोष दाने, पंडित माने, ज्ञानेश्वर जगदाळे यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा नवनवीन ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.